आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। म्हणून जुनी जाणती माणसं सांगून गेलेत नाही का समीर, उडू नये उगाच हवेत। आपलं म्हणजे सगळं चांगलं असं नसतं। देव ना दुसऱ्याच्या नशिबात सुद्धा काहीतरी चांगलं ठेवतो। मोठा रुची, नको यांचं ऐकत बसूस, आपण निघूया। वेदा, ते खायचं घेऊन जाते। समीरराव, आम्ही पण निघतो आता। पांडुरंगा कुठे उत्तम आहे स्थळ। अशाला ताई, चला येतो। हा या, तुम्हाला बरीच तयारी करायची। हो हो, चला प्रकाशराव या। बरं नमस्कार नमस्कार नमस्कार, या या बसा बसा। बरं बाबा तुम्ही बसा, मला फॅक्टरीमध्ये एक महत्वाचा फोन करायचा आहे, तो मी करून येतो। बरं या या या। पाणी आणते तुमच्यासाठी। नाही नाही नको, पाणी नको, बस। वेदा वेदा, सगळ्यांसाठी चहाच करणार। अहो नको, खरंच नको रघुनाथराव, चहा नको आता। घ्या हो घ्या वेदा। बाकी मास्तर, घरचे सगळे बरे आहेत? हो हो, अगदी मजेत आहेत, मजेत आहेत सगळे। बाप्पाच्या दर्शनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला ना? चांगला झाला, दर्शनाचा कार्यक्रम चांगला झाला। आणि समीररावांनी दर्शनाच्या कार्यक्रमासोबतच त्यांच्या बहिणीच्या बघण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला। अरे वा, छान। बरं झालं मास्तर तुम्ही या दोघांबरोबर इकडे आलात ते, नाहीतर असं मुद्दाम ठरवून येणं होत नाही हो हल्ली। आणि मलाही जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं। का काही टेन्शन आहे का रघुनाथराव? नाही नाही नाही, टेन्शन अजिबात नाही। कसं आहे, लग्नाआधी ऋषी वेदाबरोबर लग्न होणार म्हणून खूप उत्साही होता, पण लग्नानंतर त्या दोघांमध्ये काय बिनसलंय काही कळत नाही। ते दोघेही एकमेकांची नीट वागत नाहीयेत। बरं, त्याबद्दल मी ऋषीला काही विचारायला जावं तर वेदाचं वागणंही मला नीटसं कळेनासं झालंय। म्हणजे मला नीटसं काही कळलं नाही। म्हणजे असं बघा, आमचं एकत्र कुटुंब आहे। वेदा ह्या घरातल्या सगळ्या मंडळींशी मिळून मिसळून वागत नाही, फार कोणाशी बोलत नाही। त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून सतत खटके उडत राहतात। नाही म्हणजे मी वेदाची तक्रार करतोय तुमच्याकडे असं समजू नका, कृपया असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका। होतंय असं ना की म्हणजे वेदाचा स्वभावच जर का असा असेल की कोणामध्ये फारसा न मिसळणारा, जास्त न बोलणारा, तर ठीक आहे, पण तिला आमच्या घरातल्या माणसांमुळे असं वागावं लागत असेल हे मला कळेन असं झालंय। मी बोलतो तिच्याशी या विषयावर। वृंदा, मी निघतो। अहो, आत्ता कुठे जाता तुम्ही? काय झालं? थोडं अस्वस्थ वाटतंय मला, तुम्ही घरीच थांबा। अस्वस्थ वाट का? आधी का नाही सांगितलं? काय नेमकं होतंय काय? अहो काही नाही, तुम्ही आता परत बाहेर जाल, लोक तुमच्याकडे वस्तू मागायला येतील आणि मग
तुमचा बिझनेस कसा बंद झाला हे 17 लोकांना तुम्हाला सारखं सारखं सांगत बसावं लागेल. त्यातून 4 टोमणे आणखीन ऐकावे लागतील म्हणून टेन्शन आलंय मला. त्यात काय झालं? आतापर्यंत लाईफ मध्ये भाकरीपेक्षा जास्त टोमनेच खाल्लेत आपण. अजून 3-4 खाऊ. पण म्हणून असं घरात बसून राहिलेलं कसं चालेल? बाहेर जावं तर लागेल. लाईफ चालू राहणार आहे आपली. लोड नको घेऊ. आलोच. ताई मी कुकर लावू का? नाही मी लावते थांब. अगं कशाला उगाच, मला येतो लावता. बर लाव, पण मी बाजूला उभं राहणार आहे. चल. धुवून घेतलाय का कुकर? हो घेतलाय. बरं आता आपण 4 जण आहोत. म्हणजे किती वाट्या तांदूळ? 2 वाट्या तांदूळ. धुवून घ्यायचे ते. ह्यामध्येच धुवू. ठीक आहे. हा नीट धुवू. आता 2 वाट्या तांदूळ घेतले ना, मग किती पाणी? हे 2 पेरं बुडतील एवढं पाणी त्याच्यात असायला पाहिजे. जास्त नको, किमट होईल त्याचं. आता आता डाळ. डाळ तिकडे ना. आभा, वृंदा, जा बघ जा कोण. मी बघते. अगं आहात का घरात? सरमावशी, 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 कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? आणि वृंदा? मी पण मस्त. आणि वृंदा ते किचन मध्ये. दे बॅग दे. राणा, 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 प्लीज लवकर. आबा काय झालं? रडायला काय आलं? आपली वृंदा. वृंदाचं काय? तुला फरक पडली. साली आपली तकदीरच खोटी आहे. सुख असं नाहीच आहे आपल्या लाईफ मध्ये. सर्वजी आता जर का माझ्या वृंदाला काही झालं ना तर मी राणा थोडा शांत. आपण आता देवावर विश्वास ठेवूया. काही होणार नाही आपल्या वृंदाला. आणि आमचं बाळ त्याचं काय करू मावशी? मॅडम
मॅडम माझी वृंदा कशी आहे? हे बघ राणा. म्हणजे तिला फार काही त्रास नाही होते ना? म्हणजे ती बरी आहे ना? ओके ना सगळं? आमचं बाळ कसं आहे मॅडम? बोला ना. केस क्रिटिकल आहे, आताच ऑपरेशन करावं लागेल. पण तिच्या जीवाला धोका नाही आहे ना मॅडम? अरे मी आताच काही सांगू शकत नाही, पण ऑपरेशन आपल्याला आताच करावं लागेल. मॅडम मला वृंदा सोडून कोणीच नाहीये हो दुसरं. तिला प्लीज वाचवा, मला गमवायचं नाही माझ्या नाहीये. हे हॉस्पिटल आहे, उभा राहा आधी, उभा राहा. हे बघ, आपल्याला वेळ घालून चालायचं नाही, लवकरात लवकर काय तो डिसिजन घ्यायला हवा. मला स्पष्टपणे सांग, ऑपरेशन करायचं आहे की नाही? अहो करा ना मग, करा ऑपरेशन करा, नाहीतर काही पण करा, पाहिजे ते करा, पण माझ्या वृंदाला आमच्या बाळाला वाचवा मॅडम. ओके ठीक आहे. ऑपरेशनसाठी 50-60 हजार भरावे लागतील. तू लगेच काउंटरवर पैसे भर, तोपर्यंत पुढची तयारी करते. हो ठीक आहे, तुम्ही तयारी करायला घ्या. 60,000 नाही, एवढे पैसे मी आणतो. नाही आता वृंदासाठी स्वतःला जरी विकावं लागला ना शरू मावशी तरी चालेल, पण मी आता पैशांची व्यवस्था करूनच परत येतो. तोपर्यंत तुम्ही इथं सिच्युएशन नीट हँडल करा. मी आलोच. सावकाश जा. काही नाही येते वृंदाला. आज डॉक्टर चहा. हा घ्या मास्तर. हो. बाबा बाबा घ्या ना चहा. हो नाही, चहा घेतो मी. पण वेदा, आम्हाला जरा तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला ना. तुम्ही बोलत बसा, मी आलोच 2 मिनिटात. बस. काय झालं बाबा, डोकं दुखतंय का तुमचं? हो, जरा डोकेदुखी झाली खरी थोडीशी. थांबा मग मी गोळी घेऊन येते तुमच्यासाठी. नाही, गोळी वगैरे काय नको, बसू इथे शांतपणे बस. बरं वेदा, त्याने मला एक सांग, माझं आत्ता डोकं दुखतंय हे तुला कसं काय कळलं ग? बाबा तुम्ही माझे आहे ना? मग मी जसं तुझा बाबा आहे तसं त्या घरातली इतर सगळी मंडळी सुद्धा तुझी आपली माणसं आहेत ना? मला जसं आता तू काळजीपोटी विचारलंस तर त्या सगळ्यांना सुद्धा काय हवं नको हे बघायला हवं तू. हा, त्यासाठी आधी त्यांच्याशी बोलायला लागेल, त्यांच्यात मिळून मिसळून राहावं लागेल, बरोबर ना? त्यांच्याशी असं फटकून वागणं, त्यांच्यापासून लांब लांब राहणं, वेगळं राहणं, असले प्रकार करून काय मिळणार आहे तुला बाळा? हा, हे बघ वेदा, तू या घरात आलीस लग्न होऊन, त्यावेळेला घरातली मंडळी सगळी नवीन आहे, त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घ्यायला तुला वेळ लागेल असं मला वाटलं होतं. म्हणून मी तुला या विषयावरती कधी काही बोललो सुद्धा नाही. बोललो का मला सांग? नाही ना? पण आता त्यांनी स्वतःहून मला तुझ्याबद्दल हे असं काही सांगेपर्यंत वेळ आणणं बरं नाही वेदा. मला अजिबात आवडलेलं नाही बाळा. असं डिरेक्टली बोलले का ते माझ्याबद्दल? वेदा, बाबा काय ग वेदा? मी काही कंप्लेंट केलीत का माझी? मी मिळून मिसळून राहत नाही असं सांगितलं का माझ्या बाबांना? त्यांच्याशी कशाला बोलायचं, माझ्याशी बोलायचं ना डिरेक्टली. नाही काय तुम्ही आता असं बोलत बसाल, मग माझे बाबा त्याच्यावर 50 वेळ विचार करतील. तुम्हाला माहित नसेल हार्ट पेशंट आहेत ते. उद्या त्यांना काही झालं तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? तुम्ही? वेदा बाळा, मी तुझी तक्रार करत नव्हतो, सहज बोलत होतो आम्ही. मी घरगुती गप्पा चालल्या होत्या आमच्या.
या घरगुती गप्पा आहेत का बाबा? अहो तुम्ही कंप्लेंट केलीत माझी, सरळ सरळ माहितीये मला सगळं. वेदा, मोठ्या माणसांशी असं बोलतात का? हा, असं शिकवलं मी तुला मोठ्या माणसांशी बोलायला? स्वतः सासऱ्यांशी असं फाड 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 बोलतेस काय ग? मास्तर तिला रागावू नका. नाही, तिचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. हो, तिने माझं बोलणं ऐकलेलं नाहीये. ते ऐकलं असतं तर तिला कळलं असतं. माझा सूर तक्रारीचा नव्हता. बाबा, काय झालं बाबा? नाही, काही नाही रे. मास्तर तिला समजावत आहेत. नाही म्हणजे मीच त्यांना म्हणालो ना की वेदा अजून आपल्या घरामध्ये मिळून मिसळून राहत नाही, जास्त बोलत नाही. तर वेदाला वाटलं मीही तिची तक्रार करतोय म्हणून ते तिला समजावत आहेत. हो बाबा, पण हे सगळं वेदाच्या बाबांना बोलायची काय गरज होती? वेदाला आपल्या सगळ्यांमध्ये मिक्स होण्यासाठी तिला दिसा वेळ घेऊ द्यायचा आहे. हे ठरलंय ना आपलं बोलणं झालं होतं तसं. मग तिला दिसा वेळ घेऊ द्यायचा ना. ती अशीच वागते तशीच वागते हे तुनेला सांगत फिरायची घाई कशाला करताय? बघ वेदा, बघ एवढं नशीब चांगलं आहे अगं तुझं. स्वतःच्या वडिलांच्या विरोधात उभं राहून तुझ्याविषयी चांगला बोलतोय. एवढा चांगला नवरा मिळालाय तुला. जरा नीट वाग त्याच्याशी, कदर कर जरा, त्याची काळजी घे. रघुनाथराव, माझ्या मुलीचं काही चुकलं असेल, काय चुकलंच आहे तिचं, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हो, माफी कसली मागते? पण मनात अजिबात कसलाही राग धरू नका, कृपा करा. आणि तर रजा द्या मला. हे बघ वेदा, ही सगळी तुझी माणसं आहेत. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या. भांड्याला भांड लागणार नाही, एकमेकात वाद होणार नाही, असा प्रयत्न करा. बघा जमतंय का? हा, येतो. साहेब, आता आपल्याला पैशांची लय गरज आहे साहेब. तुम्हाला मागे जे दिलते ते पैसे मला परत द्याल का साहेब, प्लीज? पैसे परत देऊ? अरे त्या पैशाचा तू माल घेऊन गेलास ना, आणि आता कसले पैसे मागतोय? हो, माल तर नेला. तुम्हाला काय सांगू साहेब, आपलं लाईफच पलवतीये साहेब. तो सगळा माल चोरीला गेला साहेब. मग मी काय करू? अरे मागच्या वेळेला खूप मोठे मनात दाखवलास ना तू. आता तुला पैसे परत मिळणार नाहीत. मान्य आपल्याला साहेब, मान्य. मी मागच्या टाइमाला मोठेपणा दाखवला, तुम्हाला उलट सुलट बोललो असेल, मला माफ करा साहेब. हा होता 4 शिव्या घाला, पण आता मला पैसे द्या साहेब. पैशांची लय गरज आहे साहेब. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं की पैसे परत मिळणार नाही. अहो साहेब, हवं तर मी तुम्हाला माझ्या घराची कागदपत्र आणून देतो. ती कागदपत्र तुम्ही ठेवून घ्या, पण मला त्याच्याबद्दल पैसे द्या साहेब. साहेब, पैशाची लय गरज आहे साहेब. माझी बायको तो हॉस्पिटलमध्ये, तिचा जीव धोक्यात आहे साहेब. राणा, तुझं रडगाणं बंद कर तू आता. चल निघाता इथनं. सांगितलं पैसे मिळणार नाही म्हणून. अहो पण नाही, तू आता निघ लवकर. बाई, काय रुबाबदार आणि शिकलेला जावई मिळाला बाई मला. गुड डे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? काय? सासूच नाही तुला, म्हणजे तिचा जाचच नाही बाई. बाई अगदी सुखात आनंदात राहील ग माझी गुड्डी. माझी चिंता मिटली बाई. गुड्डे, तो मुलगा नवरा म्हणून चालेल ना तुला? आई, तिच्या हसण्यातच सगळं आलंय. चालणार नाही, धावणार. बाई आम्ही गरीब माणसं बाई,
हा लग्न झाल्यावर विसरू नको आम्हाला. राहिलाच लक्षात तर ठेवीन. भाई बघितलं का तो राहायचा. हा आधी लग्नाला नाही नाही म्हणत होतीस ना, आता चांगलं स्थळ आलं, चांगला मुलगा मिळाला, मग आता लगेच तोरा बघा. महालेंच्याकडचे सगळे मेले लग्न झाल्यावर बदलतात. तू पण महालेच आहेस. बघितलंस का बायकोचं तोंड बघ तुझ्या. हॅलो. इथे घरामध्ये काहीतरी आनंदाचं घडतंय, गुड्डीचं लग्न ठरतंय, मैताला आल्यासारखा चेहरा आहे तिचा. काय? कसं काय? बरं 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 बरं, मी येते तिथे लगेच. हो 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 हो. झालं कोसळलं, आभाळ कोसळलं का? आमच्या घरामध्ये काही आनंदाचं घडत असलं ना की लगेच घराबाहेर पडायचं निमित्तच शोधते. अहो नाही, तसं नाहीये इथे. ए बाई मला काही सांगू नको, चल. हे आई, तिच्यामुळे तू का मूड खराब करतेस? काय झालं? अहो वृंदाताई तिथे स्टूलवरनं पडलीये, तिला हॉस्पिटलमध्ये नेल्या. आपल्याला निघायला हवं, चला. समीर, हे बघ बाबा, मी काय म्हणते, ते म्हणतील तसंच करायचं बरं का. आपण सगळं मोठा हॉल शोध, एकदम मोठा हॉल. पैशाची व्यवस्था आत्तापासूनच करायला लाग बाबा. हा, कारण त्यांना नको असं वाटायला की आपण आपलं कमी पैशात उरकलं लग्न, नाही का? असं नाही बरं दिसणार रे. एकुलती एक बहीण आहे तुझी समीर, तुला एवढं तर करायला. हो आई, ठीक ठीक ठीक. हा आता निघतो आम्ही. अरे बोलतीये ना मी तुझ्याशी. आई अगं पुढचं ठरू तर दे काहीतरी. हे बघ, मला आता दुकानात जाऊ दे, खूप कामं पडलेली आहेत आणि ती कामं नाही केली तर लग्नासाठी पैसा कुठून येणार? हो जा बाबा जा, ते करायलाच पाहिजे ना, तुला काम करायलाच पाहिजे. जा बाबा जातो. आणि जाता जाता हिला वाटेत सोडून दे. अरे तिला जिथं जायचंय तिथं सोड. हो जा.